आज इथं उपस्थित मांजर्डे गटाचे जिल्हा परिषद सदस्य मोहन नाना, माझे वडील, माझे सर्वस्व, त्याचबरोबर तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विश्वास पाटील, त्यानंतर तासगाव तालुका युवकचे अध्यक्ष सचिन पाटील साहेब, त्यानंतर माझे बंधुतुल्य मित्र प्रकाश मोहिते, तसेच तानाजी भाऊ, PM पाटील सर, बंडूभाऊ खरात ग्रामपंचायत सदस्य दिलीप कुमार पाटील, विजूभाऊ पवार, अवधूतप्पा गांगुगडे, जगदीश पाटील हातनूरचे डेप्युटी सरपंच, आमचे चुलते म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही, बाळासाहेब काका याळावीचे, संजय पाटील सर, ज्ञानेश्वर माऊली ग्रामपंचायत सदस्य, तसेच इकडे उपस्थित रामभावांना, आमचे गौरगावचे प्रसाद खराडे, आबासाहेब अण्णा आणि तासगावचे करणभैया पवार, शामराव नाना पवार, सागर फडतरे जुळेवाडी, नेहरूनगरचे अनिल भाऊ सदामते, दीपक भोसले, नेहरूनगर राजेंद्र भोसले, कॅप्टन दिलीप जाधव, कवटेकनचे राजेंद्र लंगडे साहेब, तसेच तिथं उपस्थित मला असणारे सर्व मित्र, वडीलधारी मंडळी आणि उपस्थित सर्वांचं मी माझ्या वाढदिवसाला उपस्थित राहिला त्याबद्दल आभार मानतो. आणि विश्वास तात्यांनी सांगितलं, प्रकाश मोहितेंनी सांगितलं, मोहन नानांनी सांगितलं, त्याच पद्धतीनं मी नक्कीच दादांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि आमदार रोहित दादांचे हात बळकट करण्यासाठी इथून पुढच्या काळात याहीपेक्षा चांगल्या पद्धतीनं काम करीन हा विश्वास तुम्हाला देतो. आणि इथं माझ्या वाढदिवसासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांना एक विश्वास देतो की इथून पुढच्या काळात तुमच्यासाठी कुठल्याही तुमच्या सुखदुःखात मला अर्ध्या रात्री फोन करा, मी तुमच्यासाठी उपस्थित राहीन, एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित राहिला त्याबद्दल माझ्याकडनं, माझ्या कुटुंबाकडनं आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाला थोडासा वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता कार्यक्रम लवकरात लवकर आवरूया आणि काय चुकलं तर माफ करा. कार्यक्रम थोडा विस्कळीत झाला, वेळ झाला, 7चं टायमिंग सांगून थोडासा लेट झाला, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. यानंतर मांजर्ड्याचे जिल्हा परिषद सदस्य मोहन नानांचा नूतन जिल्हा परिषद सदस्य झाल्याबद्दल आपण सत्कार घेऊया आणि केक कापून कार्यक्रम या दैवताच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपल्या गावचे संजय दादा ही व्यक्तिमत्व ही जगावेगळं का म्हटलं जातं, कारण कडपासून, मराठीत म्हणते की नाही, कडपासून म्हणजे सुरुवातीपासून संघर्ष, चिकाटी आणि जिद्द जे असते ते दादांच्याकडून घ्यावी. त्यांचे हर्षवर्धन भैया, तर हर्षवर्धनचं जे बऱ्याच दिवसापासून गावापासून त्याला कळतंय गावापासून माझ्याशी संपर्क आहे, तर ते बी व्यक्तिमत्व त्याच तोला मोलाचं आहे. तर येणाऱ्या भविष्यात हे व्यक्तिमत्व दादांच्या पाठीमागं आपल्याला सर्वांना घडवायचं आहे. कारण मी आज कुणाचं नाव का घेतलं नाही, कारण बराच वेळ झाला आधी